रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हे रमेश मोरेंनी पाहिलं, त्यांनी समजलं की बाबा आपल्याला विकासाच्या दिशेने वाटचाल करायची आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतोय. माझे सर्व सहकाऱ्यांच्या समवेत की त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांना ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी तो निर्णय घेतलेला आहे की जो अर्धा पंचायत समिती, एक पंचायत समिती माझ्याकडे येते आणि एक पंचायत समिती मोरबेच्या ह्याच्यात जाते, असा मिळून एक जिल्हा परिषद मतदारसंघ होतो. आणि त्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही सगळेजण मनापासून स्वागत करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आमच्या रमेश मोरेंचं जोरदार स्वागत करावं असं मला वाटतं. विचार सगळ्यांमध्ये आपण बिझी होतात आणि अगदी एका रात्रीत शिवसेनेत जाहीर प्रवेश, काय कारण आहे? सर्वप्रथम या ठिकाणी पत्रकार परिषदेला महाड पोलादपूरचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावळे, त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख म्हणजे चालके साहेब, मानगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेवजी पवार साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हा प्रमुख आमचे गोसाळकर साहेब, राजू शेठ साबळे साहेब, त्याचप्रमाणे तालुका प्रमुख आमचे मित्र मानकर साहेब, आमचे सुजितजी शिंदे, तसेच माझ्या सोबत आलेले सर्व शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच, उपसरपंच आणि सन्माननीय सदस्य आणि पत्रकार मित्र, आपलं सर्वांचं मनापासून पहिल्यांदा मी स्वागत करतो. भरत शेठनी सांगितलं ती खरी परिस्थिती आहे. आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि निकटवर्तीय कोण तर भरत शेठ यांचं एकमेव नाव येतं. आणि खऱ्या अर्थाने भरत शेठनी त्याचा पुरेपूर फायदा करून या आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत. विकासाचा निधी कधी कुठे कमी पडू दिला नाही. मलाही, मी जरी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो तेव्हा सुद्धा मला त्यांनी 1.5-2 कोटीचा निधी भरत शेठनी स्वतः दिलेला आहे. आणि तर मला विकास कामावर, मी भरत शेठ यांच्या विकास कामावरती प्रभावित होऊन आज मी शेतकरी कामगार पक्षातून मी शिंदेगड भरत शेठ यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी माझ्यासोबत येणारे सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य यांच्याशी सर्वांशी चर्चा करून हा निर्णय झालेला आहे. लवकरच भरत शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली लवकरच पक्ष प्रवेश जाहीर केला जाईल.